नमस्कार, मी वर्षा नलवडे. संध्याकाळच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. नागपूर अधिवेशनावरती जाणारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा लुटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला. प्रशिक्षणार्थींनंतर आता रोजगार न दिल्यानं विद्यार्थीही आक्रमक, प्रशिक्षणार्थी आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट. नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये शालार्थ शिक्षक संघटना संघर्ष समितीचं आंदोलन तर अन्नत्याग आंदोलन सुरू. नागपूर विभागातील 632 शिक्षकांचे पगार थांबल्यानं अन्नत्याग आंदोलन. शिक्षकांच्या आंदोलनाला प्रहार संघटनेचाही पाठिंबा. नागपूरच्या शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलनादरम्यान एका शिक्षिकेची प्रकृती बिघडली. भोवळ आल्यानं शिक्षिका बेशुद्ध. 6 दिवसांपासून आंदोलन सुरू असून शासनानं दखल न घेतल्याची आंदोलकांचा आरोप. धाराशिव जिल्ह्यामध्ये 12 दिवसांनंतर हमीभाव केंद्र सुरू. हमीभाव केंद्रातून शेतकऱ्याच्या सोयाबीनला 5,328 रुपयांचा भाव. पणन आणि नाफेडच्या माध्यमातून हमीभाव केंद्र सुरू. जळगावमध्ये शासकीय आणि खासगी खरेदी केंद्रावरती मक्याची आवक वाढली. मक्याला चांगलं उत्पन्न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. हिंगोलीमध्ये बदलत्या वातावरणामुळे संत्रा बागेवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव. वरुड संबंधमधील संतप्त शेतकऱ्यांनी 2.5 एकर संत्रा बागेवर जेसीबी फिरवला. भंडाऱ्याच्या वैनगंगे किनारी गोसेखुर्द प्रकल्प बाधितांचा जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा. आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं प्रकल्पग्रस्त हे सगळे चांगलेच आक्रमक. तर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन अखेर मागे. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील लक्षण शेवळी या ग्रामपंचायतीचे वाडी विभाजन करा, अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. 31 डिसेंबरपर्यंत वाडी विभाजन नाही झालं तर 1 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार, ग्रामस्थांची प्रतिक्रिया. बुलढाण्यातील अकोट ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावरती गतिरोधक नसल्यानं नागरिक रस्त्यावर. गतिरोधक नसल्यानं सातत्यानं अपघात घडत असल्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक. तात्काळ गतिरोधक न लावल्यास महामार्ग खोदण्याचाही इशारा. रत्नागिरीतील वेरळ घाटामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. वाहनधारकांना खड्ड्यातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय. ठेकेदाराचं दुर्लक्ष. महामार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावे, नागरिकांची मागणी. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसावमधील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था. शाळेची जीर्ण इमारत झाल्यानं शाळा समाज मंदिरात भरवली जाते. नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर येथील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये संताप. मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं नागरिक चांगलेच आक्रमक. चिपळूणमधील जनाक्रोश समितीचे तिरडी आंदोलन. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचाही प्रयत्न. सांगलीच्या कडेगावमध्ये रस्त्यासह विविध मागण्यांसाठी नगरपंचायतीवरती व्यापाऱ्यांच्या मोर्चा. शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्याची तातडीनं दुरुस्त करण्याची देखील व्यापाऱ्यांची मागणी. कोल्हापूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं भक्तिमय वातावरणामध्ये आंबील यात्रोत्सव संपन्न. ओढावरील रेणुका मंदिरामध्ये यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये नागोबा यात्रेत गजी नृत्य आणि पारंपरिक धनगरी ओव्यांचाही कार्यक्रम. जिल्ह्यातील 50 गावातील गजी मंडळांचा उत्स्फूर्त तास सहभाग. गोंदियातील नावेगाव बांधर जलाशय परिसरामध्ये परदेशी पाहुणे दाखल. पक्षीप्रेमी पर्यटकांसह छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचं वातावरण. जळगाव शहरातील मेहरून तलावाचा अनेक वर्षांपासून विकासच नाही. पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त. कोल्हापुरातील राजेंद्र शिंदे यांनी तयार केली 51,000ची कोल्हापुरी चप्पल. राजेंद्र शिंदेंनी तयार केलेली कोल्हापुरी इटलीसाठी पाठवणार. राजेंद्र शिंदे यांना त्यांच्या मित्राकडून ही ऑर्डर मिळाली होती. रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद. पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीची कामं हाती घेतल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पालिकेचं आवाहन. सराफा बाजारामध्ये आज सोन्याच्या दरामध्ये 1,700 रुपयांची तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,445 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1,93,000 रुपयांवर. बुलढाण्यामध्ये नांदुरासह गोंदियाकडे जाणारा 245 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त. 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. खामगावमधील उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई. माजलगावमधील जय महेश कारखान्याची काजळी थेट लोकवस्तीमध्ये. तर कारखान्यातील काजळीमुळे परिसरातील नागरिकांना आश्वासनासह डोळ्यांचेही विकार. नागरिकांचं प्रदूषण मंडळाला निवेदन. तात्काळ यावरती तोडगा काढावा, स्थानिकांची मागणी.
अहिल्यानगरमध्ये माळीवाडा वेस पाडण्यावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप. माळीवाडामधील नागरिकांची निषेध सभा. महापालिकेविरोधात आंदोलन करण्याचाही इशारा. धाराशिवच्या तेरमधील सातवाहनकालीन तीर्थकुंडला नवी झळाळी मिळणार. तीर्थकुंडाच्या संवर्धनासाठी 3.5 कोटींचा निधी मंजूर. ठाण्याच्या आठगाव रेल्वे स्थानकातील जुना लोखंडी पादचारी पूल कोसळल्याची घटना. एका कामगाराचा मृत्यू तर 4 जण जखमी झाल्याची माहिती. जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य जाब विचारताच आरोपीकडून नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला. वाशिमच्या मालेगाव शहरामध्ये धक्कादायक घटना, तर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीलाही अटक. साताऱ्याच्या सावरी गावामध्ये मुंबई क्राईम ब्रांचचा छापा. एका शेडखाली एमडी ड्रग्ज बनत असल्यानं कारवाई केल्याची माहिती. कारवाई दरम्यान 4 जण पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमधून बांधलेल्या इमारतीला पालिका अधिकाऱ्यांचं नाव देणार. छत्रपती संभाजीनगर पालिकेचा अजब फतवा. पालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी निर्णय घेतल्याची माहिती. कल्याण स्टेशन परिसरातील महावितरणच्या डीपीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सध्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू. भिवंडीच्या काल्हेरमध्ये रिक्षा गोदामाचा आग. 2 ते 3 रिक्षा जळून खाक. जीवितहानी नाही. आगीचं कारण अस्पष्ट. नरपोली या पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जळगावच्या भुसावळ येथील महावितरणमधील निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाखांची फसवणूक. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली गंडा घातल्याची माहिती. तर जळगावातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या बोल्हे गावातील बालाजीनगर परिसरामध्ये घरात घुसून महिलेची हत्या. मनीषा शिंदे असं हत्या केलेल्या महिलेचं नाव. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. हत्येच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ. रत्नागिरीच्या जयगड खंडाळा या ठिकाणी तिहेरी हत्या प्रकरण. आंबाघाटा तपासणी दरम्यान मृत राकेश जंगम यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडल्याची माहिती. दुर्वास पाटील याने 3 हत्या केल्या असून गरोदर भक्ती मयेकर यांच्या हत्येनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस. जळगावच्या यावलमधील तरुणाच्या हत्येप्रकरणी 5 संशयितांना न्यायालयीन कोठडी. सर्व आरोपींना नंदुरबार कारागृहात ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश. मालेगावच्या सोंडी घाटाजवळ 2 ट्रकचा भीषण अपघात. अपघातामुळे पुणे इंदूर महामार्गावरती वाहतूक ठप्प. 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा.